संगमावर पोहोचलेले आहेत. कराडमध्ये थेट जाऊयात. कराडची आपण ही सध्याची लाईव्ह दृश्य पाहतोय. शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्याचे वातावरण ढवळून निघत असतानाच आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. ती साजरी केली जाते आणि याच निमित्तानं राज्यातून सर्व ज्येष्ठ नेते मंडळी कराड येथील प्रीती संगम या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दाखल होत आहेत. शरद पवार सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा अगदी थोड्याच वेळात कराडमध्ये दाखल होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार हे दुसऱ्यांदा आता प्रीती संगमावर येत आहेत. दरम्यान सध्या शरद पवार हे पोहोचलेले आहेत, तर अजित पवार अगदी काहीच वेळात या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि त्यांच्या गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे प्रीती संगमावर पोहोचलेले आहेत. राज्यातून ज्येष्ठ नेते मंडळी कराड येथील प्रीती संगम या ठिकाणी दाखल होत असतात. अगदी काही वेळात अजित पवार सुद्धा पोहोचणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार हे दुसऱ्यांदा या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे आता हे दोन्ही नेते आमने सामने येणार का हे सुद्धा पाहायचं आहे. दरम्यान आता शरद पवार पोहोचलेले आहेत, तर अजित पवार सुद्धा अगदी काहीच वेळात या ठिकाणी दाखल होत आहेत अशी माहिती मिळतेय. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीच शरद पवार प्रीती संगमावर येत असतात. मात्र पक्ष फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार गेल्या 2 वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा अगदी थोड्याच वेळात कराडमध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतर कराडच्या दौऱ्यातच ते प्रीती संगमावर दाखल होतील. आज शरद पवार आणि अजित पवार हे आमने सामने येण्याची शक्यता असतानाच सर्वप्रथम शरद पवार यांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे आणि काही वेळातच अजित पवार सुद्धा दाखल होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार हे दुसऱ्यांदा प्रीती संगमावर येत आहेत. सामान्य माणसाचा नेता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे आणि याच निमित्तानं अभिवादन करण्यासाठी शरद पवार पोहोचलेले आहेत. रोहित पवार सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सर्वच नेत्यांची खरं तर मांदियाळी असते आणि याच निमित्तानं अजित पवार सुद्धा अगदी थोड्याच वेळात पोहोचणार आहे. माघ मासी चतुर्थीला झाला जय जय